बापा रे, हे महिला मंडळ कुठून आलं बाबा? हे काय बचत गटाची मीटिंग होती वाटते? बचत गटाची नाही, आमची महिला मंडळाची मीटिंग होती. त्यात आम्ही शेगावला जायचं ठरवलेलं आहे ना. आपण सगळ्यांना जावं लागते बरं. तुम्हाला बी सांगून ठेवतो. नाही तर मग आणखी मसाल कुठे जावं लागते, मला इथे जावं लागते, इथे जावं लागते म्हणून सांगसाल. हो गड्या, युवराज म्हणे ना बायाला घेऊन जावं लागते म्हणून. तेच होय, याचं शेगावचं नाही का? एक तर आपण तर जाणारच आहो ना म्हणा, आपल्याला ड्रायव्हर म्हणून जावंच लागते. काय हरकत नाही ना बाबा, तुम्ही म्हणसाल तेव्हा बाबा, जिथं म्हणसाल तिथे येतो ना आम्ही. शेगावले तर शेगावले तुमच्यासोबत. आता बाबा तुमचंच राज्य आहे, बायाचं काय टेन्शन हे आहे. मुख्यमंत्री बी तुमचाच, सगळं तुमचंच आहे. चैतन्य बाबा, तुम्हाला पण यावं लागते बरं. ते काशनातले बी यायला लागते, सगळेजण यायला लागल. काय हरकत नाही ना बाबा. शिवलाल भाऊ तुमच्या पुढे जात नाही म्हटलं तर आम्ही काय जाणार आहे का? तुम्ही म्हणसाल तिकडेच बाबा. कधी जावं लागते आपल्याला? 31 तारखेला जावं लागते आपल्याला दुपारी. 31 तारखेला तिथं संध्याकाळी मुक्कामी जायचं आणि मग 1 तारखेला दर्शन घेतलं की तिकडून निघता येते. बापा रे, 31 तारीख म्हणते. आमच्या 30 सगळा घोळ करता का म्हणा. काहीतरी सांगा लागेल बायला, काहीतरी पटवावं लागेल. 31 तारखेला कुठं आदल्या दिवशी जायला पडते का? मस्त दुसऱ्या दिवशी सकाळीच निघू आपण इथून. वाटल्याच एकपटी 5 वाजता निघता येते. तिथे जाऊन मस्त लगेच दर्शन घ्यायचं, मग संध्याकाळपर्यंत वापस. म्हणजे पार्टी करता येते नाही. म्हणा आम्ही कायसाठी चाललो, त्यासाठी आमचे मेन प्लॅन तेच आहे म्हणा. दुसऱ्या दिवशी सकाळी नाही, दुसऱ्या दिवशी सकाळीच 5 वाजता आम्हाला दर्शन घ्यायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर. बाकी आता तुम्ही काही अळमधळम बोलू नका. आता तुम्हाला सांगितलं म्हणजे सांगितलं, आदल्या दिवशी जावं लागते म्हणजे जावं लागते आपल्याला. आम्हाला महाराजनं सांगितलं ना. तुम्ही काय आता मदत हे करता, तुम्हाला समजते का त्याला समजते? आता तुम्ही जर आले नाही तर मग घरातही यायचं नाही. बापा रे, इंजन तर लय भडकलेलं दिसतीये. सगळ्या बाया आता याच्यावर आहे. आपल्याला काही आता मदत बोलण्याचा काही फायदा नाही रे बाबा. ऐका लागले याच्या मनानंच, नाही तर हे काही सांगता येत नाही. काय हरकत नाही ना. ठीक आहे, तुम्ही म्हणसाल तसं जाऊ. आदल्या दिवशी आपण 31 तारखेला जाऊ दुपारचं. काय टेन्शन नाही. शिवलाल भाऊ कसं हो? ते 31 तारखेला जाऊ म्हणते बाया. तुम्ही हो म्हटलं द्यायले. हो नाही म्हणत तर काय? इकडे हात पायाच्या सोबत मुंडकं बी जायत अटकलं आपलं. सगळे पाय की सगळे फसले भाऊ. जायत आपण जायत पुरं फसलो. फसलं कसं काय हो शिवलाल भाऊ? तुम्ही राजू पटाईत आहे ना. काही कारण सांगून द्यायला होतं बायाले. बायाले तर काही कारण सांगू आपण. बायाला तेरी आपण पलटी मारू शकलो होतो. पण इकडं आपले हातही अटकलेले आहे ना. तुला माहित नाही का? हे बाया ज्या कटल्यानं चालल्या, त्या कटल्यावर ड्रायव्हर मी आहे ना. आणि युवराज भाऊ मी हो म्हटलं ना, तुम्ही मसाल तेव्हा जाईल म्हटलं ना. आपण तेव्हा काही तारीख विचारली नाही. आता बायानं सांगितलं तेव्हा माहित पडलं ना आपल्याला की 31 तारीख आहे म्हणून. युवराज भाऊले जर नाही म्हणून सांगितलं तर मग ते पैसे नाही देतील ना आपल्याला. पैसे काय देतात मग ते? त्याला जर नाही म्हटलं तर ते तर भडकतील. मग ते तर आपल्याला पैसे नाही देणार. आणि पैसे नाही दिलं तर पार्टी काची करतं? ते त्या दिवशीच घेतले असते तर परवडले असते बाबा. जाऊ दे, चल फिसकला आपला सगळा कार्यक्रम. जाऊ दे, पाहता येते नंतर एखाद्या वेळेस कधीतरी करता येते. आता चला मुकाट्यानं आपल्याला बाबा शेगावला जाण्यातच पर्याय आहे, दुसरं काही नाही. तू बी तयारी करतो. चला पाहू आपण मग तिकडे रस्त्यानं काहीतरी पाहता येते भेटला चान्स तर. मी काय म्हणते, ते सगळे आपली ट्रिप चालली आपल्या गावातली. शेगावला चालले ते दर्शनाले. 1 तारखेला सकाळी दर्शन घ्यायचं म्हणून ते आदल्या दिवशी संध्याकाळी मुक्कामी चालले तिथं. त्यामुळे मग आपण जाऊ असं म्हटलं होतं. नाही हो, तू जा ना. तू आई बाबा तुम्ही जा. मला वावरात कोण ना कोण लागल ना आपलं. नाही रे मारुती, मला ते सहन नाही होत ना. मला थंडीचा प्रवास. जा तुम्ही 2 जण जा, आम्ही राहतो घरी. वावरात जाईल एक परी मी. वावरात चक्कर मारील, तिथं खोपडीत आराम करीन. तुम्ही कुठे वावराची टपली घेता? मी जातो ना वावरात. तुम्ही जा. म्हटलं गाडीत बसून जाणार आणि गाडीत बसून येणार. नाही बाबा, मला नाही सहन होत ते. जा जा, तुला जा असेल तर जा, नाही नको जाऊ, मी नाही जात. मी काय म्हणतो, तू चालले जा ना. ते बाया एरी सगळ्या बाया आहे म्हणते ना. मी वावरात जा लागेल ना. बाबाला कुठे वावरात पाठवायला पडते का? म्हणजे तुम्हाला याचं नाही माझ्यासोबत, नाही का? नाही तसं नाही हो. पण ते कसं बाबा आले आता या वयात पाठवायला पडते का? आपल्याला म्हटलं मी जातो वावरात बा. बाबाच बोलले ना तुम्हाला जा म्हणून. मग तुम्हाला याचं नसेल तर तसं सांगा. मग नाही म्हणा, मी नाही जात. मग जाऊ दे बा. बायकोच्या पुढे कुठं पार्टी आली का?
काय हरकत नाही ना, जाऊ मग. ते मी वावराचा लावतो, बरोबर बंदोबस्त लावून ठेवून देतो. टप्पा गिप्पा सगळं ओकेच करून ठेवून देतो. काय टेन्शन नाही राहत. बाबाला फक्त आराम करायचंच काम. मी काय म्हणते, माझी एक इच्छा होती. बोल ना, काय इच्छा आहे ते. तुम्ही पूर्ण करणार असेल तरच सांगते, नाही तर मग सांगण्यात काही मजा नाही. अशी कोणती इच्छा आहे बाईची, सांग ना. माझ्याकडून जर पूर्ण होणार असेल तर मी पूर्ण करतो ना, सांग तू. तुमच्याकडून पूर्ण होणारच आहे म्हणूनच म्हणते ना. तेव्हा आपल्या गावातल्या सगळ्या बाया चालल्या का शेगावले, ट्रीप चालली, सगळी बाया माणसं सगळे. त्यांच्यासोबत आपल्या दोघालाही जायचं आहे. 31 तारखेला जायचं म्हणते ते मुक्कामी तिथं, आणि 1 तारखेला सकाळचं दर्शन घेऊन मग वापस यायचं. आता तुम्ही पूर्ण करणार आहे म्हटलं ना, मग आता फक्त 31 तारखेला तुम्ही तयारी करा. आपल्याला जायचं म्हणजे जायचं. घोरच झाला बा. त्या पोराला सांगितलं पार्टी देतो म्हणून, आता ही म्हणते आता हिच्यासोबत जा लागल. पोराला काहीतरी सांगा लागला आता, कारण असं आहे भाऊ मारती. मग घरच्या बाईचं मन तोडताय, दुखवता येते का? तिला नाही म्हणता येत नाही ना, म्हणून चला म्हटलं तुम्हाला सांगून द्या. काच आमच्या इथं तसं ना, हे का तर लाऱ्याचे त्याच्या इथं बी तसं. त्याचे आई बाबा चाल म्हणते म्हणजे जाच लागते म्हणे त्याला. भाण्याची तर भाण्याची गाडीच आहे, गाडी न्याय लागते, त्याला जाच लागते. आमच्या घरची बाई आता तिथं नाही म्हणता येत तिला. आता काय म्हणता, मग जाऊ द्या. आपली ट्रीप आता ट्रीपवरच जावं लागेल आपल्याला. आपलं आता हे पार्टी झाली कॅन्सल, समजायचं काय कॅन्सल करून टाका पार्टी. पाहिजे ते कधी नंतर करता येते. आपण एरी कुठं खाणार पिणार थोडी हवं, आपल्याला पार्टी करायला एवढा शौक आहे. चला बा होतं म्हणून चला म्हटलं, आता घरी राहिल्यापेक्षा तसं आपलं बा घरी धावतं करू काहीतरी. जाऊ दे, काय हरकत नाही. पण तिकडे आपल्या त्याला झाबरूला सांगा लागेल ना. झाबरूला फोन लाव, सांगून देते ना. तर ते आपल्या भरशावर येईल इकडे पार्टी करायला, आपण सगळे तिकडे जाऊ. लाव बरं त्याला फोन, लाव बरं. लाव रे भानू, फोन लाव रे, सांगतेले. जाऊ दे, येऊ नको म्हणा, त्या हिशोबाने ये म्हणा कसं यायचं ते. ते जर आला तर आपल्याला फसवलं म्हणाल काय येईन, आपल्याच नाव हे करायला ते. सांग बरं त्याला पटकन. हॅलो भानू, अबे तुलेच फोन करू आलो तुम्ही. आता ते मारुतीचा फोन लावून आलो, ते काही लागला नाही. म्हटलं तुला तर लावा. ते राजा मी नाही येऊ शकत रे 31 तारखेला. ते काय माहिती आहे का, नलू मॅडमचा फोन आला. ते आपल्या गावातून काय ट्रिप जाणार आहे म्हणते वाटते ना. शांताराम काका गिका ते सगळे येणार आहे म्हणते तिकडे शेगावले. इकून ते नलू मॅडम बी येणार आहे म्हणते. ते म्हणे तू ये म्हणे इकडं. आता काय नाही म्हणता नाही आलं राजा, मला तिकडे जा लागत रे. बरं झालं रे भाण्या, आयतच खांडू फुटलं रे भाऊ. काय राजा झाबरू, आम्ही लगा इकडे सगळी तयारी केली, तू राजा तिकडे जातो म्हणतो बा. असं आहे तुझ्या, मग आम्हाला म्हणतं की फोन नाही करत. काय राजा तू अचानक आमचं बिल रहित केलं रे तू. आता आम्ही काही पार्टी करत नाही, आम्ही येतो तिकडे. होते ना मग, या सगळेजण इकडे, इकडेच मजा करून लागा, दर्शन गिर्शन करू मस्त, मजा इकडे शेगावले फिरू ना मस्त. बरं येतो, आम्ही सगळेजण येतो. ठेव मग. गुरु प्रेम पाहिजे जीवनात, गुरु सेवा गुरु भक्ती, गुरु प्रेम पाहिजे जीवनात. भानू जीवनात. चला बा मंडळी, बघा अशा प्रकारे आमच्या सगळ्यांची पार्टी कॅन्सल झाली आणि आम्ही आता शेगावला चाललो दर्शनाला. जाऊ द्या, भगवंताचं दर्शन आणि भगवंताचं दर्शन घेऊन नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे चांगल्या यानी. गजानन बाबाचं दर्शन घेऊन नवीन वर्षात चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू मग आता नंतर.